सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचालित रेणुका हायस्कूल. मी सहशिक्षक श्री व्ही एच रोडगे. विषय मराठी, इयत्ता 8वी, लेक्चर 19. टॉपिक नेम जलदिंडी. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जलदिंडी हा पाठ बघणार आहोत. सर्वप्रथम या पाठातील घटक आहेत लेखक परिचय, पाठाचा सारांश आणि शब्दार्थ. जलदिंडी या पाठाचे लेखक आहेत डॉक्टर विश्वास येवले. यांचा जन्म झाला 1960. प्रसिद्ध लेखक, स्त्रीरोग तज्ज्ञ व पर्यावरण अभ्यासक. त्यांची नावाडी, योगार्थी, योगार्थू, वाच, सूर्यनमस्कार, द बिग मदर, थोरली आई, मैत्री करू नद्यांशी इत्यादी पुस्तके प्रसिद्ध आहेत. त्यांनी जलदिंडीची अभिनव कल्पना साकारलेली आहे. नद्यांच्या जलप्रवाहांच्या प्रदूषणाबाबत समाजात भान जागवण्याचे मोठे काम त्यांनी केलेलं आहे. जलदिंडीची गोष्ट या पुस्तकरूपाने हाच प्रवास रसाळ भाषेत लेखकाने आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा झाला लेखक परिचय. आणि आता आपण बघणार आहोत की नेमकं या पाठामध्ये लेखकांनी काय सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर बघा, प्राचीन काळापासून नद्यांच्या काठी मानवी जीवन काय झालेलं आहे, फुललेलं आहे. आणि त्यामुळेच नद्यांना लोकमातासुद्धा असं म्हटलं जाते. परंतु आजच्या वापरा आणि फेका, यूज अँड थ्रू या जीवनशैलीमुळे नद्यांचे प्रवाह खूपच असे प्रदूषित झालेले आहेत. आणि मग याच पार्श्वभूमीवर आळंदी ते पंढरपूर दरम्यानच्या या इंद्रायणी, भीमा, चंद्रभागा नदीच्या पात्रातील प्रदूषण इथं दूर करण्यासाठी 12 वर्ष सुरू राहिलेल्या या जलदिंडी या थरारक जलप्रवासाचा परिचय या पाठात आपल्याला लेखकांनी करून दिलेला आहे. आता प्रस्तुत पाठ जलदिंडी हा पाठ जलदिंडीची गोष्ट या पुस्तकातून इथे लेखकांनी घेतलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा झाला पाठाचा सारांश. आणि आता ह्या पाठामध्ये लेखक काय सांगण्याचा प्रयत्न करत आहेत तर ते आपण बघणार आहोत. की झुळझुळत्या वाऱ्यानं मुळामुठेचं संगमपात्र आनंदाच्या डोहात बुडालेलं, काठावरच्या गर्द झाडीत पाखरांचा चिवचिवाट चाललेला, उन्ह डोक्यावर स्थिर झालेली आणि संगमांच्या अनुभवाने रोमांचित झालेल्या पाण्यांच्या लाटावर सूर्याचे प्रतिबिंब हलत झुलत राहणारं, शिडाची नाव या वातावरणात हळूहळू गेलेली, ही नौका मी संगमावर आणलेली आणि नौकेचं सुकाणू एका हातात धरून दुसऱ्या हातात शिडाची दोरी धरून मी पाणी कापत सळकण नौका प्रवाहात खेचली. आणि अशा पद्धतीनं या पहिल्या कडव्यामध्ये कवी स्वतःचा अनुभव सांगत असताना सांगतात की या झुळझुळत्या वाऱ्यानं मुळामुठेचं संगमपात्र अगदी आनंदाच्या डोहात बुडालेलं, काठावरच्या गर्द झाडीत पाखरांचा चिवचिवाट चाललेला आणि खरोखर उन्ह डोक्यावर स्थिर झालेली, ऊनसुद्धा डोक्यावर स्थिर झालेलं, संगमांच्या अनुभवाने रोमांचित झालेल्या या पाण्यांच्या लाटावर सूर्यांचं जसं प्रतिबिंब हलत झुलत राहणारं, त्याच पद्धतीनं मी शिडाची नाव या वातावरणात हळूहळू गेलेली आणि ज्यावेळची नौका मी संगमावर आणलेली, नौकेचं सुकाणू एका हातात धरून दुसऱ्या हातात शिडाची दोरी धरून मी पाणी कापत सुळकण नौका काय केली, लेखक सांगतात, प्रवाहात खेचली. मी माझ्या मुलाला आणि त्याच्या मित्रांना नौका शिकवण्याचं ठरवलेलं होतं. 6-7 वर्षाचं वय त्यांचं. मग शिडाचा दोर धरून तो हातामध्ये असा बसला होता. तो पहिल्यांदाच नौकेत बसला होता. बसताना त्यांच्याही मनामध्ये भरपूर असा उत्साह होता. पण जशी नौका वेगानं धावू लागली व जोराने हेलकावू लागली तसं त्याच्या उत्साहाचं रूपांतर मात्र विद्यार्थी मित्रांनो भीतीत झालं. त्यानं नाव परत काठावर न्यायला सांगितली. परंतु लेखक सांगतात त्याला धीर दिला की जरी नाव उलटली तरी तुला पोहता येतं, मग काय काळजी. आणि मी तशीच नौका चालवत ठेवली. तरी त्याच्या रडक्या आवाजात विनवण्या चालूच होत्या. आणि मग शेवटी न रागावून त्याला भित्रट म्हणत मी नाव काय केली, काठाकडे वळवली. परत लेखक स्वतःशी सांगताना सांगतात की त्या लहान गयांचा चेहरा
अगदी असा करारी दिसू लागला. त्याचा आवाज किंचित वाढला. म्हणाला, खडकवासल्याच्या स्वच्छ पाण्याच्या तलावात घेऊन चला मला आणि करा नाव उलटी तळ्याच्या मध्यात. काहीही हरकत नाही. मी भीतो आहे तो फक्त या घाण पाण्यात पडायला. मुलाच्या उत्तरानं नदीच्या पाण्याकडे खरोखर माझी नजर वळली. नाव चालवताना वर ढगावर पसरलेली सूर्याची लाली बघणारी नजर पाण्यावर पडलेला कचरा व घाण बघू लागली. आणि माझ्याही लक्षात आलं की या पिढीने पर्यावरणाचा केवढा खरोखर ऱ्हास बघितलाय. जे पाणी प्यायला जायचं ते करंगळीनेही स्पर्शू नये इतकं दूषित झालं होतं. आणि कुठला वारसा ठेवणार आहोत आम्ही? आजपर्यंत नदीच्या पाण्याच्या प्रदूषणाचं गांभीर्य माझ्या लक्षात आलं नव्हतं. खरोखर पाण्याचा रंग, त्यावर तरंगत असलेल्या प्लॅस्टिकच्या पिशव्या, अमर्याद वाढलेली जलपर्णी आणि घाणीमुळे काळे पडलेले खडक व दलदल झालेली काठावरली माती एक नकोसा उग्र दर्पही होता त्या नदीला. आणि खरोखर काठाजवळील पाण्यावर एक काळी सायच जणू काही आलेली होती. तळाचा गाळ मध्येच बुडबुड्यासहित पाण्यावर उकळी आल्यासारखा उठायचा आणि पाण्यावर पसरायचा. नदीचं सौंदर्य व पाण्याचं पावित्र्य शहराच्या धगधगीनं आणि निष्काळजीपणाने काळवंड होतं. आणि म्हणून आपण काहीतरी करावं असं मनात काय केलं, लेखकांनी ठरवलं. खडकवासला धरण शहरात आणणं शक्य नाही, पण नदीचं पाणी स्वच्छ करता येऊ शकेल तसा प्रयत्न यशस्वी होईल का? समस्येची व्याप्ती बघून मन कातरलं आणि याच जाणीवेनं खांद्यावर भार पडला. नदीचे सौंदर्य कधी काळी अनुभवलेले साथी एकत्र आणावेत आणि सर्वांनी मिळून नदीच्या स्वच्छतेचं काम करावं का? पात्रात वाढलेली जलपर्णी हे अनारोग्यांचं कारण आहे. नदीच्या आणि लोकांच्याही त्यामुळे जलपर्णी निर्मूलनाचंच काम हाती घ्यायचं ठरवलं. पण एवढं मोठं कार्य कशी सुरुवात करावी? नदी सफाईची सुरुवात म्हणून संबंधित अधिकाऱ्यांच्या लगेच भेटीगाठी सुरू केल्या. त्यांनी सुद्धा सहकार्य करायचं आश्वासन दिलं आणि समविचारी मित्रांची खरोखर एक फळी तयार होऊ लागली. खरोखर प्रत्येकजण चर्चेत भाग घेत अनुभवावरून सूचना करू लागला. मग काही दिवसात लक्षात आलं की आमच्या चर्चेचा जास्त आणि प्रत्यक्षात सफाईचं काम मात्र काय झालेलं होतं, नगण्य झालेलं. तत्काळ चापट बसून जाग आली. आता मात्र स्वतः जमेल तेवढी कामात सुरुवात करावी आणि धक्क्याजवळच्या झाडीच्या जाळीत अनेक प्लॅस्टिकच्या पिशव्या आणि कचरा अडकलेला होता, तोच कचरा काढावा असं लेखकांनी मनाशी ठरवलं. मनात काहीतरी केलं पाहिजे या उत्साहाचं वादळ होतं, पण प्रत्यक्ष एक पानही मात्र हलत नव्हतं. आणि काहीही न करता हातावर हात ठेवून मी तसाच बसून राहिलो. मग आईचे शब्द मला आठवले. हातावर हात धरून बसण्याऐवजी, दुसऱ्यांच्या हाताने काम करवून घेण्याऐवजी स्वतःचेच हात वापर की कचरा काढायला. की ज्यावेळेस आईचे शब्द इथं लेखकाला आठवले आणि म्हणतात, हातावर हात धरून बसण्याऐवजी, दुसऱ्यांच्या हाताने काम करवून घेण्याऐवजी खरोखर स्वतःचेच हात जर आपण कचरा काढायला वापरले तर किती योग्य. मग मी या उत्साहाच्या भरात भराभर शेजारच्या झाडीत अडकलेलं प्लॅस्टिक काढू लागलो. ही कृती अन्य सहकाऱ्यांना लगेच खेचून घेऊन आली आणि जे काम तोंडी समजावून सांगून 8-10 दिवस हल्लं नव्हतं ते 8-10 मिनिटात पार पडलं सुद्धा. आणि आता जमेल तेवढा आणि जमेल तेव्हा स्वच्छतेचं अभियान चालवायचं होतं. नदीचं प्रदूषण अनेक प्रकारचं होतं.
मैला पाणी, रसायनं, तरंगत बुडत असलेल्या टाकाऊ वस्तू, गाडीच्या चाकापासून ते चपलांपर्यंत वापरा आणि फेका. या संस्कृतीला धरून जे काही आज मी वापरत होतो ते सर्व दिसत होतं या नदीपात्रात. आणि मग या प्रदूषणाची अग्रणी म्हणून जलपर्णी बेबंद तिथे वाढली होती. नदीचा काठच काय तो तिला रोखत होता आणि तिच्यावर डासांची मात्र बेसुमार अशी पैदास झाली होती. आणि मग दिवसभर काम करून डोळ्यांसमोरची जलपर्णी आणि तरंगता कचरा सर्वांनी काढला. कचऱ्याला हात न लावू इच्छिणारे दुसऱ्यांना बघून आपोआप आपली घृणा विसरले. आणि मग दिवसभर उन्हात राबून, वल्हवून, वाकून, कचरा उपसून कष्ट बरेच झाले होते, पण थकवा जाणवत नव्हता. स्वच्छ झालेला नदीचा भाग बघत समाधानात सर्वजण संध्याकाळी आपापल्या घरी गेले. मी दुसऱ्या दिवशी नदीवर जायला निघालो तर डोळ्यासमोर कालचं नदीचं स्वच्छ झालेलं रूप होतं. सुंदर काठ आणि स्वच्छ केलेल्या नदीचं जलपर्णी आणि कचरा विरहित पात्र. पण काठावर येऊन बघतोय तर नदी पात्र परत कचऱ्यानं व पाल्यानं भरलं होतं. सर्व श्रम वाया गेले होते. आम्ही आदल्या दिवशी साफ केलेल्या जागी प्रवाहाबरोबर परत कचरा वाहत आला होता आणि कालच्या कामाचा थकवा आता मात्र लगेच काय झाला जाणवू लागला. आणि म्हणून लेखक सांगतात की याच विचारामध्ये रात्री अंथरुणावर पडल्या पडल्या माझ्या मनात एकच विचार आला की वाडी गावापासून कसबा, नगर व आज महानगर ही वाढ होताना आधीच जर नदीकाठचा विशिष्ट रुंदीचा पट्टा फक्त वनराईसाठी राखला असता तर सांडपाणी शुद्ध होत नदीत गेलं असतं आणि ते पाणी झाडांसाठी खतपाणी झालं असतं. झाडीही फोफावली असती व नदीपात्रातून येत शहरात पसरत येणारी हवाई शुद्ध राहिली असती. आणि मग या भूतकाळात गेलेल्या कामामुळे हा वर्तमान आहे. मी व्यक्तिशः व माझ्या आधीच्या पिढ्यांनी केलेल्या कामामुळे आज मी इथे आहे. भोगा आता गतकर्माची फळं. आणि मग दुसऱ्या दिवशी जलपर्णी काढण्याचं काम पुन्हा सुरू झालं. आधी रविवारी होणारं काम हळूहळू दररोज होऊ लागलं आणि बहुधा ती जीवनशैलीच बनली आमची. काही वेळेस स्वच्छ रूप आणि मग हे ध्येय, स्वच्छ रूप हे ध्येय आहे हे लक्षात ठेवून काम चालू राहिलं. आणि मग अशा पद्धतीनं आळंदीहून निघून इंद्रायणी, भीमा नद्यातून प्रवास करताना नदीची स्वच्छता करत पंढरपूरला पोहोचायचे ठरले. आणि मग नदीमार्गे प्रवास करायचा हे ठरवून प्रवासाची ढोबळ रचना आकार घेऊ लागली. नंतरचे काही महिने साधनसामग्री जमा करण्यात गेले आणि मुक्कामाच्या संभाव्य गावाच्या भेटीसुद्धा आमच्या झाल्या. मित्रांशी बोलणं झालं. संस्थांना सांगून त्यांना सहकार्यासाठी सुद्धा आम्ही विनवलं आणि मदतीचा हात अनेक ठिकाणाहून सुद्धा आमच्याकडे पुढे आला. आणि मग नदीतून पंढरपूर प्रवासाचं एक कुटुंब काय झालं, सगळ्यांचं तयार होऊ लागलं आणि जवळजवळ सगळी तयारी झाली. पण मोहिमेचं नेमकं नाव ठरलं नव्हतं की आपली जी काही मोहीम आहे या मोहिमेला नेमकं काय नाव द्यायचं हे मात्र काही ठरलेलं नव्हतं. आणि म्हणून पंढरपूरला सगळे लोक चालत जातात. पालखी सोहळा होतो, बरोबर दिंड्या चालू लागतात आणि मग आपली ही दिंडीच नदीच्या प्रवाहातून आपली दिंडी जाणार. मग नाव ठेवूया तिचं मात्र जलदिंडी. ही जी काही पंढरपूरची जशी वारकऱ्यांची दिंडी जाते त्याच पद्धतीनं आपलीसुद्धा ही दिंडीच जाणार, परंतु ही थोडीशी वेगळी आहे. नदीच्या प्रवाहातून आपली दिंडी जाणार म्हणून आपण तिचं नाव काय करूया, जलदिंडी ठेवूया. मी सर्वांना एकत्र बोलावून सांगितलं. सकारात्मक स्वास्थ्य
पर्यावरण आणि अध्यात्म यांची सांगड घालणारी दिंडी म्हणजेच जलदिंडी. जलदिंडी, सर्वांची दिंडी. आणि इसवी सन 2002ला सुरू झालेली ही जलदिंडी सलग अशी 16 वर्ष काय झाली, चालू राहिली. अशा पद्धतीनं जलदिंडी, या जलदिंडीतून कशा पद्धतीनं नदीपात्र स्वच्छ करायचं इथं लेखकांनी व लेखकाच्या मित्रांनी ठरवलं. त्याच पद्धतीनं आता या जलदिंडीतील कठीण शब्दांचे अर्थ आपण बघणार आहोत. मुळा व मुठा 2 नद्यांची नावं आहेत. संगम पात्र म्हणजे 2 नद्या एकत्र येऊन तयार झालेले पात्र. हुळहुळणे म्हणजे अत्यंत हलक्याशा अस्पष्ट स्पर्शानेही हर्ष होणे. सुकाणू म्हणजे नौका वळवण्यासाठी वापरले जाणारे साधन. करारी म्हणजे ठाम निश्चय झालेला, पक्का निर्णय झालेला. नगण्य म्हणजे शूद्र. त्यानंतर बेबंद म्हणजे अमर्याद. बेसुमार म्हणजे ज्याला सुमार नाही असे अमर्याद. पैदास म्हणजे निर्मिती. घृणा म्हणजे किळस, तीव्र, तिटकारा. कचरा विरहित, कचरा नसलेले. वनराई म्हणजे मुद्दाम राखलेले वन. अशा पद्धतीनं या जलदिंडीमधील कठीण शब्दांचे अर्थसुद्धा आज आपण बघितलेले आहेत. यानंतरचं आपलं नेक्स्ट लेक्चर असेल 20. टॉपिक नेम आहे गे मायभू. तर अशा पद्धतीनं ही इथे जलदिंडी हा पाठ संपला. थँक्यू.